अधिक आणखीन एक मोठी बातमी बघणार आहोत। पुण्यातनं पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर शहरामध्ये झालेल्या 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येनंतर त्यांचे नातेवाईक संतप्त झाले। खेड पोलीस स्टेशनच्या बाहेर मृत मुलींच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मुलींच्या नातेवाईकांनी केली आहे। अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाची ही घटना घडलेली होती। पुण्यातल्या खेड इथे राजगुरुनगर शहरात 2 सख्या चिमुकल्या बहिणींची हत्या करण्यात आली होती आणि त्यांना एका पिंपामध्ये टाकण्यात आलेलं होतं। आणि या हत्येमागे नेमकं कोण आहे याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला असता शेजारीच असणारा एक आचारी होता, ज्या आचार्याने ही हत्या केली होती हे उघड झालं। आणि आता जे नातेवाईक आहेत ते अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि काहीही झालं तरी या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत खेड पोलीस स्टेशन बाहेर मृत मुलीच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशा स्वरूपाचा नातेवाईकांचा रोख पाहायला मिळतोय आणि हे सगळे नातेवाईक अतिशय संतप्त स्वरूपामध्ये इथे बसलेले पाहायला मिळतात। सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सौरभ, काय नेमक्या या नातेवाईकांची मागणी आहे? तुमचं बोलणं झालंय का नातेवाईकांशी? प्रज्ञा, अद्यापही बोलणं झालेलं नाही नातेवाईकांशी। जर चित्र पाहिलं तर एकंदरीत सर्व जमाव जो आहे तो संतप्त असतानाचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र सौरभ, ज्या पद्धतीची ही घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर प्रचंड रोष आहे, सर्वसामान्यांमध्ये सुद्धा रोष आहे। 2 सख्या बहिणींना अशा पद्धतीनं त्या पिंपात आढळलेल्या होत्या मृतावस्थेत आणि त्यामुळे हा रोष खूप मोठ्या प्रमाणात आहे। या प्रकरणाबद्दल थोडं सांगा। प्रज्ञा, एकंदरीत जर सर्व घटना पाहिजे म्हणली तर हे अमानवीय कृत्य आहे। अत्यंत काय निंदकरित्या केलेलं हे सर्व कृत्य आहे। त्यामुळे जमावाचा जो आहे तो रोष दिसून येत आहे। नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले देखील चित्र दिसत आहे। प्रज्ञा, नक्कीच। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सौरभ।